जयकुमार गोरेंचं अस्तित्व संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण मी जे स्वप्न पाहिलं होतं ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पूर्ण केले. पूर्वी सातारा जिल्हा बँक, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली की हेच महाशय मालक असायचे. पण आज बघा काय अवस्था आहे त्यांची. एकही माणूस त्यांच्यासोबत राहायला तयार नाही. त्या अदखलपात्र माणसासाठी आपला वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. रविवारी फलटण पंचायत समितीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांना चांगलंच घेरत रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी जोरदार बॅटिंग केली. पण याच वेळी जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांना टार्गेट का केलं आणि जयकुमार गोरेंच्या टीकेचं मूळ हे माढा लोकसभेच्या निवडणुकीत आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. रविवारी फलटण पंचायत समितीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जयकुमार गोरेंनी विरोधकांवर चौफेर टीका केली. विरोधकांवर टीका करताना गोरे म्हणाले, मनोमिलन तुटल्यापासून ते माझ्या विरोधात आहेत. तेव्हापासून कुठं आमदारकी कुठं खासदारकी गेली गड्याला कळलंच नाही. शेवटी सत्याचा विजय होतो. ज्यांची नियत चांगली असते त्यांच्यासोबत परमेश्वर असतो. आज एक माणूस त्यांच्यासोबत राहायला तयार नाही. आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे, पण दुसऱ्याला शिव्या शाप देऊन काही घडणार नाही. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे, पण आता आत्मपरीक्षणाची ही वेळ राहिलेली नाही. त्यामुळं आता डोक्याला फार ताण घेऊ नका, असं गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सांगितलं. रामराजे निंबाळकरांना टार्गेट करत गोरे म्हणाले, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली की हेच महाशय मालक असायचे. पण आज बघा काय अवस्था आहे. मी मागं एकदा यमाचा जी.आर सांगितला होता. पूर्वी आजोबा पंजोबा पोटाला यायचा, मग तो नातवाला बोलायचा आणि नावरसावर नाव ठेवायचं, असं होतं. आता यमानं सांगितलंय की तसलं दुकान आता बंद. तू जे केलंस ते जोपर्यंत भोगत नाही तोपर्यंत स्मशानभूमीत जागा नाही. जे जे पाप केलंय ते डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुला सुट्टी नाही. साताऱ्यामध्ये भाजपनं कसा प्रभाव निर्माण केला हे सांगत गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्याची परिस्थिती वेगानं बदलली आहे. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेचा आमदार या मातीतला आहे. हे सगळं का झालं तर या मातीतला एक सुपुत्र खासदार म्हणून निवडून येत असताना या मातीचं, शहराचं आणि या भागाचं नुकसान करण्याचं पाप त्यांनी केले. त्या पापाचं ते फळ आहे. जे पेरलंय तेच उगवलंय, असा टोला त्यांनी रामराजे निंबाळकरांना लावला. यावेळी आपण फलटणच्या विकासाला कसा हातभार लावला हे सांगताना गोरे म्हणाले, मला मंत्रिपद मिळाल्यापासून सर्वाधिक काळ निवडणुकांमध्येच गेलाय. आता कुठं काम करायला वेळ मिळणार आहे. मी दुसऱ्या मतदारसंघात 5 ग्रामपंचायत कार्यालय दिली, पण फलटणला 16 ग्रामपंचायत कार्यालय दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 22 कोटींचे रस्ते दिले. ग्रामविकास विभागाकडून 100 कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेतून दिले. हे फक्त एका वर्षाचं आहे. मी आणखी 3 वर्ष मंत्री आहे. त्यांनी त्यांच्या हयातीत जेवढं काम केलं तेवढं आपण 5 वर्षात करू. जन्माला आल्यापासून शेवटचा विधी लागेपर्यंत जे जे लागतं ते माझ्या खात्यात मिळतं. त्यामुळं गावच्या विकासासाठी जे लागेल ते देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, कदाचित मानमधील एखादं काम राहील, पण फलटणमधील एकही काम राहणार नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माझं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. सगळ्या परिस्थितीत आम्ही एकत्र असतो. त्यामुळं कुणी देव पाण्यात ठेवले तरी देव काही पावणार नाही. आम्ही जो संकल्प केला आहे तो केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही जे जे ठरवलंय ते पूर्णत्वाला जाईल, असंही गोरे म्हणाले. याच वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यात अयशस्वी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांचा पराभव झाल्यामुळं फलटण, सातारा जिल्हा आणि माढा मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले असते तर कदाचित ते देशाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असते. त्यांच्या पराभवाचं पाप ज्यांनी केलं आहे त्यांना सोडणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला. आता गोरेंच्या या सगळ्या टीकेचा रोख होता रामराजे निंबाळकरांकडं. याचं कारण म्हणजे रामराजे निंबाळकरांनी 2024च्या माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांना केलेली मदत. धैर्यशील मोहिते पाटील 2024 पूर्वी भाजपत होते. 2024च्या लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळण्याची त्यांना अपेक्षा होती, पण भाजपनं धैर्यशील मोहितेंना डावलून रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलं. यानंतर शरद पवारांनी आपला डाव टाकला आणि धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिलं. धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकरांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांचा लाखभरहून अधिक मतांनी पराभव केला. या निवडणुकीत एक नाव महत्त्वाचं आहे, ते म्हणजे रामराजे निंबाळकर. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार राहिलेले, त्यामुळे ते शरद पवारांच्या जवळचे, शरद पवारांच्या गोटातले असल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना साथ देणं स्वाभाविकच, आणि तसं झालंही. रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मैदानात उतरले. रामराजे गटाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे भाजपचं गणित बिघडलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांना याचा फायदा झाला. माढा लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील
धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय झाला तर भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव झाला। या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे रामराजेंनी ताकद लावली तर रणजितसिंह निंबाळकरांसाठी जयकुमार गोरेंनी किल्ला लढवला। पण शेवटी धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर हे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंवर भारी पडले। यामुळेच रविवारी फलटण इथं झालेल्या कार्यक्रमात जयकुमार गोरेंनी रणजितसिंह निंबाळकरांना खासदार करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं सांगितलं। रणजितसिंह निंबाळकर निवडून आले असते तर आज ते केंद्रात मंत्री असते, पण त्यांच्या झालेल्या पराभवामुळे आपण मंत्रिपद गमावलं आणि या भागाच्या विकासाला ब्रेक लागल्याचं सांगत गोरेंनी रामराजेंना टार्गेट केलं। रणजितसिंह निंबाळकरांच्या पराभवामुळे जिल्ह्याच्या विकासाला खरंच खीळ बसली आहे का असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।